विठाला 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 कुंडली देव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की हर जय हर हर महादेव विठाला विठाला मथुरेमध्ये स्वराज्याचे पंतप्रधान मोरपंत पिंगळ्यांचे शालक ज्याला आपण मेहुणे म्हणतो, ते मेहुणे त्यांचं योगायोगाने नाव कृष्णाजी पंतच होतं. तिथं आल्यानंतर सांगितले, त्यांना अगोदरच हेर खात्याकडून निरोप गेले होते, राजे केव्हाही आपल्याकडे येतील, आल्यानंतर तुमचे नातेवाईक तुमच्या जवळ नाही पाहिजे, पाहुणे रावळे नाही पाहिजे, शेजारी नाही पाहिजे, फक्त तुम्ही तुमच्या वाड्यात एकटेच असला पाहिजे, फक्त कुटुंब कबिला, बाकीचा एक सुद्धा माणूस नाही पाहिजे. आणि त्यानुसार त्यांनी कोणालाही ठेवलेलं नव्हतं, फक्त कुटुंब कबिला होता. महाराज ज्या वेळेला त्याच्या वाड्यामध्ये जाऊन पोहोचले, नुकतीच शंभू महादेवाची पूजा उरकलेली होती. महाराज आलेलं पाहिल्यानंतर कृष्णाजी पंतांनी महाराजांना मुजरा घातला आणि सांगितलं, यावे राजे, आसनस्थ व्हावे. महाराज म्हणले, आसनस्थ होण्यासाठी समय नाही आमच्याकडे. शंभू महादेवाची पूजा उरकली. जी राजा, जा शंभू महादेवाच्या पिंडीवरचा बेल आणि रोटीचा तुकडा घेऊन आमच्या समोर या. राजा कशापाई आणा म्हणतो ना, घेऊन आले. आम्ही आपल्याकडे स्वराज्याची दौलत सोडून जात आहोत. काय दौलत आहे विचारण्याचं धारिष्ट नव्हतं, पण ही दौलत सांभाळण्यासाठी धनाची गरज लागेल. 100 सुवर्ण मोहरांचा कसा त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर टाकला. ही दौलत घ्या, कारण जी दौलत आम्ही तुम्हाला सांभाळायला देतोय त्यासाठी ही दौलत खर्च करावी लागेल. काय आहे ती दौलत? त्यांनी सांगितलं, हातातली बेल रोटी घेऊन आम्हाला वचन द्या. आणि वचन देऊन आम्ही सांगतो ते नीट ऐका. त्यावेळेला महाराज म्हणाले, शंभू महादेवाची आण घ्या आणि सांगा, स्वराज्याची दौलत आम्ही तुमच्या स्वाधीन करून जात आहोत. ती दौलत आहे स्वराज्याचे युवराज शंभूराजे. प्राणाच्याही पलीकडे त्या ठिकाणी शंभूराजांना जपायचं आहे, कारण उद्याचा होणारा स्वराज्याचा राजा आहे. तो राजा म्हणजे लाख मोलाची दौलत आहे, ही तुम्हाला सांभाळावी लागेल. आणि मग कृष्णाजी पंतांनी वचन दिलं आणि सांगितलं, उद्या औरंगजेबाचे हेर येतील, दवंडीत येतील, लाखोंची बक्षिसी त्या ठिकाणी बक्षिसींची खैरात होईल, पण बक्षिसीला लाचार व्हायचं नाही. शंभू राजांना त्या ठिकाणी तुम्ही घेऊन राजगडावर याल, तेव्हा बक्षिसीने तुम्हाला मालामाल करून टाकू. जी राजा, पण आता इथं प्रश्न असा आहे, शिवाजी राजाने कृष्णाजी पंतांना समजावलंय, पण ज्यांना तिथं सोडून जायचंय तर शंभू राजांना कसं समजावं याचा विचार करतायत. कोणती दौलत सोडून जाणार याचा विचार करताय शंभू राजे, कदाचित आपण तर नाही ना. शिवाजी राजे मागे वळून पाहतायत. शंभू बाळ एवढा शब्द महाराजांच्या मुखातून बाहेर पडला, शंभू बाळ. तेव्हा संभाजी राजांच्या लक्षात आलं की आपल्याला शत्रूच्या मुलकात सोडून जातील. शंभू राजांच्या डोळ्यात खळखळ अश्रू वाहिले. आबासाहेब, आमच्या मातुश्री आम्हाला जन्माला घालून निघून गेले हो आबासाहेब. तेव्हापासून आम्ही लहानाचे मोठे झालो ना आबासाहेब. ते फक्त आपल्याला पाहून लहानाचे मोठे झाले हो आबासाहेब. आम्हा शत्रूच्या मुलका सोडून जाऊ नका हो आबासाहेब, नका ना सोडून जाऊ आबासाहेब. लेकराने टावा फोडला, बापाचं काळीज पिळवटून गेलं. आबासाहेब, वाऱ्याच्या वेगाने दौड करायची आहे ना, आम्ही थकणार नाही हो आबासाहेब, पण आम्हाला सोडून जाऊ नका हो आबासाहेब, आम्हाला सोडून जाऊ नका. घोड्यावर दौड करत असताना आम्ही थकणार नाही हो आबासाहेब. थकवा आला म्हणून अश्वावर झोप सुद्धा घेणार नाही हो आबासाहेब, पण आम्हा शत्रूच्या मुलगा सोडून जाऊ नका हो आबासाहेब, नका ना सोडून जाऊ आबासाहेब. लेकरू टाव फोडताय.
शोभाराजांनी देखील आपल्या अश्रूंना वाट करून दिली. कडकडून लेकराला आलिंगन दिलं. शंभूबा, आबासाहेब, तुम्हाला असं वाटतं ना, घोड्यावर दौड करत असताना आम्हाला भूक लागेल, पण आबासाहेब, भूक लागली तरी खायला देखील मागणार नाही हो आबासाहेब. पण आबासाहेब, आम्हाला शत्रूचा मुलगा सोडून जाऊ नका हो. नका ना सोडून जाऊ आबासाहेब. लेकराचं सांत्वन कसं करावं हे कळायचं झालं होतं. स्वतःच्या हाताने शंभूराजांचे डोळे पुसले. सांगितले, शंभूबा, तुम्ही आमची पहिचान आहात हो. त्या औरंगजेबाने येवाना त्या ठिकाणी बातमी दिली असेल, दवंडी दिली असेल, या पितापुत्रांना कैद करा, जिंदा या मूर्धा. शंभूबा, जर आपण कैद झालो तर हे हिंदवी स्वराज्य एका क्षणात धळेला मिळेल. आणि बघ, आपलं जीवन मिथ्याच आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावं आयुष्य वाटतं ना पा जी आबासाहेब. मग हे हिंदवी स्वराज्य व्हावं आयुष्य जर आपणास वाटत असेल तर आपल्याला शत्रूच्या मुलखात राहावं लागेल. आबासाहेब, स्वराज्यासाठी शत्रूच्या मुलखातच काय, पण प्रसंगी देहाची बलिदान द्यायला सुद्धा हा तुमचा शंभूबाळ मागे पुढे राहणार. मथुरेत दिलेला शब्द इथे तुळापूरला येऊन खरा करून दाखवला. स्वराज्यासाठी, हिंदवी धर्मासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं. आणि बलिदान दिल्यानंतर शोभाराजांनी सांगितलं, शंभूबाळ, तुम्हाला मथुरेत सोडून जाताना या बापाने छातीवर दगड नाही ठेवला, अख्खा सह्याद्री उचलून छाताडावर ठेवलेला आहे. तेव्हा कुठंतरी या शिवाजी राजांनी ठरवलं की माझ्या लेकराला इथं सोडून जाईल. साऱ्यांना शिवाजी राजाच्या देहावरचा, चेहऱ्यावरचा निर्धार दिसत होता, पण ती यमुनामाई शिवाजी राजाच्या अंतःकरणातले भाव टिपत होती. काळीज पिळवटून टाकणारा भाव, संभाजी राजांच्यावर असणारी निष्ठा, प्रेम, पुत्र प्रेम. सांगितलं, शंभूराजे, तुमच्यासारखे हजारो शंभूबाळ आमची स्वराज्यात वाट पाहतात, त्यासाठी स्वराज्यात गेलो पाहिजे. लेकराला समजावलं आणि त्या ठिकाणी कृष्णाजी पंतांना सांगितलं, आमच्याकडून सांकेतिक भाषेत माणसं येतील, त्यावेळेला शंभूराजांना घेऊन आपण त्या ठिकाणी यायचं. काय असेल ती सांकेतिक भाषा, ती भाषा होती देवाजीची मूर्ती पाठवून द्यावी. ती सांकेतिक भाषा कृष्णाजी पंतांना सांगितलं. जड अंतकरणाने महाराजांनी आपल्या अश्वाला टाच मारली आणि अश्व दौडत दौडत स्वराज्याच्या दिशेने निघाला. आणि बघ, शिवाजीराजे देहाने अश्वावर दौडत होते, पण मन मात्र माग माग आपल्या लेकरासाठी गिरट्या घालत होतं. इकडे लहान असणारे शंभूराजे त्याचा वर करून आपले वडील नजरेआड होईपर्यंत त्याचा वर करू करू त्या ठिकाणी पाहत होते. आबासाहेब आबासाहेब म्हणून लेकरू पाहत होतं. एवढा त्याग हिंदवी स्वराज्यासाठी आणि या राष्ट्रासाठी शिवाजीराजाने केलेला आहे. विठाला 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 विठाला. महाराजांची आग्र्यावरून जी सुटका झाली ते 17 ऑगस्ट 1666 वार होता, शुक्रवार. या दिवशी महाराज स्वराज्यामध्ये आले. आणि स्वराज्यामध्ये आल्यानंतर कस्तुरीचा सुगंध जसा दरवळावा तशी ही आनंदाची बातमी स्वराज्यातल्या सरहद्दीत त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने पसरली गेली. आणि त्यावेळेला स्वराज्याचे जे गडकोट होते त्या प्रत्येक गडकोटांवर त्या ठिकाणी नौबती झडल्या गेल्या, शिंग तुतार्यांची ललकारी उठली आणि प्रत्येक गडकोटांवर तोफांना बत्ती देण्यात आली. साऱ्याच गडांवर एकाच वेळी तोफा धडाडायला लागल्या. सरळ आहे, स्वराज्यातल्या रयतेला बातमी कळाली की आमचं राज शत्रूच्या मुलखातून सुटून साम्राज्यात आलेत. प्रत्येकाला आनंद झाला. प्रत्येक घरातला पुरुष व्यक्ती त्या ठिकाणी बाहेर पडला. कशासाठी? आमचं राजा आलं, आमचं राजा आलं. आणि सांगितलं, कारभारणी, राजा आलं, घरात 2 गोडाचे घास व्हावे म्हणून प्रत्येक पुरुष त्या ठिकाणी वाण्याच्या दारात गेला आणि डाळ गुळ घेऊन त्या ठिकाणी आपल्या घरी आला. आणि सांगितलं, कारभारणी,
आमचं राजा आल्या ती पुरणपोळीचा गोडाचा घास आता व्हायला पाहिजे आणि शंभू महादेवाला आई भवानीला नैवेद्य त्या ठिकाणी समर्पित केला पाहिजे. 3.5 महिन्यानंतर स्वराज्यात पहिल्यांदा गोडाचा घास बनला जात होता. कशासाठी? तर आमचा राजा शत्रूच्या मुलखातून सुटून आलाय याचा आनंद प्रत्येक घरात त्या ठिकाणी साजरा झाला. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटल्यानंतर औरंगजेबाच्या अंगाचा त्या ठिकाणी थरकाप उडाला, अंगाला घाम फुटला, भीतीने जर्जर झाला. त्याला बोलणं सुचत नव्हतं, हात असे थरथर 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 कापत होते. एवढी भीती त्याच्या अंगात आली का? त्याचं कारण असं आहे, एक पहिली गोष्ट, आमच्या हेर खात्याने ज्या अफवा पसरवलेल्या होत्या त्याला त्या क्षणाला सत्य वाटल्या. सत्य वाटण्याचं कारण असं होतं की महाराजांना जादूटोणा येतो, भाणामती येते, महाराज गायब होतात, कुठूनही कुठं निघतात, कुठेही प्रगट होतात. हे मात्र औरंगजेबाला तर खरं वाटलं. आणि त्याचं कारण आणखीन असं होतं, जर हा बाबा इथं प्रगट झाला तर मला काही जिथं सोडल्याशिवाय तो स्वराज्यात जात नाही. म्हणून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. अजून पारमार्थिक भाषेत शिवाजीराजाचं वेगळेपण जर सांगायचं म्हणलं तर प्रभू श्रीरामाचं चरित्र आणि भगवान श्रीकृष्णाचं राजकारण याचा सुवर्ण संगम जर कोणा एका व्यक्तीच्या ठाई पाहायचं असेल तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि असा राजा आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला, हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या भूमीचं सगळ्यात मोठं वैभव आहे. विठाला 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 विठाला. आणि खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्राला काही हिंदुस्थानाला अभिमान वाटेल असं आमच्या राजाचं जीवनचरित्र आहे. त्याचं कारण सांगून जातो तुम्हाला की खऱ्या अर्थाने आज आम्ही आमच्या महाराष्ट्रात किंवा पुणे जिल्ह्यात त्या ठिकाणी महाराजांचं जन्माचं जो जिल्हा आहे तो पुणे आहे. पुण्यात शिवजयंती होईल यात नवल नाही, महाराष्ट्रात शिवजयंती होईल यात नवल नाही, हिंदुस्थानभर शिवजयंती होईल यात सुद्धा नवल नाही. पण हिंदुस्थानच्या बाहेर आमच्या राजाची जयंती साजरी होते. 1-2 देशात नाही, तब्बल 116 देशात आमच्या राजाची जयंती साजरी होते. अरे आमची महाराष्ट्रातली माणसं तिकडे सांगायला गेली नाही, तिकडच्या देशातल्या लोकांना कळालं हा राजा एवढा चारित्र्यवान आहे, एवढा पवित्र आहे, याचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. म्हणून आज जगाच्या पाठीवर 116 देश आमच्या राजाची जयंती साजरी करतात. एवढा पुण्य आणि पुण्यवान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं प्रत्येक गोष्टीचं एक नियोजन कौशल्य असायचं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, पण छत्रपतींच्या शिवचरित्राचा जर अभ्यास करून जर आम्ही आमच्या व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, जे काय करत असाल तुम्ही, कारण उपजीविका करण्यासाठी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी करावं लागतं, पण ते करत असताना छत्रपतींचं चरित्र डोळ्यासमोर ठेवून शिवचरित्राचा अभ्यास करून जर आम्ही त्या ठिकाणी आमच्या व्यवसायातलं जर मार्गक्रमण करत राहिलो तर एक दिवस तुम्ही तुमच्या व्यवसायातले त्या क्षेत्रातले खरे छत्रपती व्हाल. ही छत्रपतींच्या विचाराची ताकद आहे. विठाला 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 विठाला. आता प्रश्न असा आहे की शिवाजी राजा आग्र्यातून आल्यानंतर मी सांगितलं की आपल्याला देखील लॉकडाऊन होता, शिवाजी महाराजांना देखील लॉकडाऊन होता, पण त्या लॉकडाऊन मध्ये शिवाजी महाराजांनी जे काही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाची खऱ्या अर्थाने आता आरंभ होणार होता. मग आरंभ होणार म्हणजे नेमकं काय की महाराजांनी तहात दिलेले 23 किल्ले हे तर परत मिळवायचेच होते. शिवाय पुन्हा आणखीन आपल्याला स्वराज्याचा विस्तार करायचा आहे. काही लोकांना जर विचारलं बाबा की महाराजांनी स्वराज्याची सुरुवात कुठून केली तर सगळेजण सांगतील पुण्यातून झाली लालमानवतो, हे मला मान्य आहे. पण त्याचा खरा आरंभ म्हणजे स्वराज्याची मुहूर्तमेंट जी आपण म्हणतो ना, ती राजमुद्रा तयार झाली बंगलोरला, म्हणजेच कर्नाटकमध्ये झाली. आणि तिथून ही राजमुद्रा शहाजी राजांनी कोणाला दिली तयार करून? शिवाजी महाराजांना दिली. एक बापाने मुलाला काय द्यावं खरं तर शहाजी राजांच्या चरित्रातून शिकलं पाहिजे. शिवाजी राजांना सांगितलं आम्ही तुम्हाला फार काही देऊ शकत नाही, पण आमच्या मनीचा जो काही मनसुबा आहे तो मनसुबा पूर्ण करण्यामध्ये आम्हाला अपयश आलं, स्वराज्य निर्माण करण्यामध्ये आम्ही अयशस्वी झालो, कदाचित नियतीचे फासे उलटे पडले असतील, पण आमच्या मनातलं राहिलेला अधुरा मनसुबा, आमचं अधुरं स्वप्न आम्ही तुमच्या करवी पूर्ण करून पाहतोय. म्हणून आम्ही तुम्हाला एक संस्कृत भाषेतली एक राजमुद्रा आम्ही तयार करून देतोय. ती शहाजी राजांनी करून घेतलेली ती राजमुद्रा आहे. काय आहे ती राजमुद्रा? प्रतीपचंद्र रेखेव
वरदे विष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेचा अर्थ काय आहे तुम्ही पहा. पौर्णिमेचा चंद्र आणि प्रतिपदेचा चंद्र ह्याच्यामध्ये फरक असतो. प्रतिपदेच्या चंद्राची छोटीशी कोर असते, पण पौर्णिमा येईपर्यंत तो चंद्र पूर्ण झालेला असतो. तसं माझ्या शिवाजीराजाचं स्वराज्य हे आज प्रतिपदेच्या चंद्राकोरीसारखं आहे, पण एक दिवस हे स्वराज्य पूर्ण चंद्राकृती पौर्णिमेच्या चंद्रासारखं संबंध हिंदुस्थानामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेलं असेल आणि हे हिंदवी स्वराज्य झालेलं असेल. पण हे हिंदवी स्वराज्य रयतेच्या कल्याणाचं असेल. मुद्रा भद्राय राजते म्हणजे रयतेच्या कल्याणासाठी असणारं हे राज्य आहे. वरदे विष्णू विश्ववंदिता म्हणजे जसं भगवान विष्णूच्या कृपा आशीर्वादाने या हिंदवी स्वराज्याचं कौतुक होईल, गौरव होईल, असं माझ्या शिवाजीराजाचं राज्य असेल आणि त्या राज्याचं नाव असेल हिंदवी स्वराज्य. विठाला 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 विठाला. आग्र्यावरून आल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा विस्तार करायला सुरुवात केली, पण तह कायम होता. तह कायम असल्या कारणाने महाराजांना तहानुसार वेडवाकडं का होईना सहकार्य करावं लागत होतं. महाराज वाट पाहत होते तह कधी मोडेल. आणि एक दिवस हेरांमार्फत महाराजांकडे बातमी आली, राजे मोगलांनी तह मोडला. महाराज म्हणाले, आम्ही जगदंबेला हे गाऱ्हाणं केव्हाच घालून बसलेलो होतो. जगदंबेने आमचं गाऱ्हाणं ऐकलं आणि खऱ्या अर्थाने तह मोडल्यानंतर आमची आता स्वराज्याची घोडदौड पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली. आणि महाराजांनी त्या क्षणाला आऊसाहेबांचं त्या ठिकाणी आऊसाहेबांना मुजरा घातला आणि सांगितलं, आऊसाहेब आम्ही स्वराज्याची पाहणी करायला निघालो. विठाला 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 विठाला. महाराजांनी आग्र्यात आल्यापासून तह मोडल्यानंतर महाराजांनी ठरवलं की खऱ्या अर्थाने आता स्वराज्याची घोडदौड सुरू करायची. अर्थात ज्या वेळेला तह झाला त्यावेळेला महाराजांची इच्छा अशी होती, महाराजांपेक्षा आऊसाहेबांची इच्छा अशी होती की खऱ्या अर्थाने कोंढाणा गड हा स्वराज्यात असावा. तहात बाकीचे सगळे गड द्या पण कोंढाणा देऊ नका, कारण कोंढाणा अवघड गड आहे, स्वराज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा गड आहे, म्हणून तो स्वराज्याच्या सरहद्दीत राहावा. म्हणून महाराजांनी आऊसाहेबांचा कुटुंब कबिला सगळा त्या ठिकाणी सिंहगडावर म्हणजेच कोंढाणा गडावर त्या ठिकाणी ठेवलेला होता. का तर आमच्या मातोश्री त्या ठिकाणी आहेत आणि त्या मातोश्री असल्या कारणाने तो गड आमच्याकडे राहावा. परंतु मिर्झा राजा काही ऐकेना, तो कोंढाणा देखील तहामध्ये शिवाजी राजाला गमवावा लागला, म्हणजे सोडावा लागला. त्यानंतर तिथून येत असताना जिजाऊसाहेबांनी गड ताब्यात दिल्यानंतर त्यांची पायतानं तिथे सोडून आल्या होत्या. त्यावेळेला तिथला जो काही किल्ल्याचा ताबा घेणारा जो मोगल अधिकारी आला होता त्याने सांगितलं, माताजी आपके जूते यहाँ मत छोडो. तेव्हा जिजाऊसाहेबांनी सांगितलं, आम्ही आता यापासून त्या ठिकाणी पायतान घालायचं सोडून देतो. या गडावर जोपर्यंत भगवा ध्वज लहरत नाही तोपर्यंत आम्ही पायतान सुद्धा घालणार नाही. आणि ज्या दिवशी या गडावर पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकेल त्यावेळेला या जिजाऊंच्या पायामध्ये पायतान असेल. आणि आऊसाहेबांनी गड सोडला. जेव्हा महाराजांनी स्वराज्याची सुरुवात करायचं ठरवलं तेव्हा आऊसाहेब महाराजांच्या सदरेवर आले आणि सांगितलं, राजे स्वराज्याची मुहूर्तमेढ पुन्हा सुरू करायची आहे तर प्रथम या कोंढाण्यापासून करा. महाराज म्हणाले, आम्ही अजून तसं काही ठरवलेलं नाही. आऊसाहेब म्हणाला, नसन ठरवलं तर आत्ता ठरवा, पण त्याची सुरुवात कोंढाण्यापासून करा. महाराज आता विचार करतायत कोंढाण्यापासून मोहीम करायची आहे. कोंढाण्याच्या पहिल्याच मोहिमेला, कारण आग्र्यावरून आल्यानंतर पहिली मोठी मोहीम उघडायची होती आणि पहिली मोहीम ही यशस्वी झाली पाहिजे, पुढच्या मोहिमा आपोआप यशस्वी होतात. आणि म्हणून अशा मोहिमेसाठी धाडसी, कर्तृत्ववान, शूर, पराक्रमी माणूस निवडला पाहिजे. कोण आहे आमच्याकडे असा माणूस? महाराजांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं, सुभेदार तानाजी मालुसरे. आणि महाराजांनी विचारलं, कुठं आहे त्यावेळेला तानाजी मालुसरे? त्यावेळेला हेर खात्यातल्या लोकांनी सांगितलं, सुभेदार यावेळेला त्यांच्या गावी उमरट्याला आहेत. काय करतात गावी? त्यांच्या रायबाचं लग्न ठरलंय, ते आता वरबाप झालेलं आहेत. महाराजांनी मनात विचार केला, तानाजीच्या मुलाचं लग्न ठरलंय,
अर्थात मुहूर्त माहीत नव्हता आणि महाराजांनी ठरवलं येणाऱ्या अष्टमी तिथीला, त्यावेळेला तारखा पाहत नव्हते, तिथीवर चालायचं सगळं. अष्टमी तिथीला गड काबीज करायचा. आणि हा विचार चालू असतानाच तानाजी मालुसरे शेलार मामांना घेऊन राजगडाच्या पायऱ्या चढत होते. एव्हाना हेर खात्याने महाराजांना वर्दी दिली. राज सुभेदार येऊ लागलेत, सोबत शेलार मामा आहेत, सूर्याजी आहे. सगळी माणसं आलेत. महाराजांनी सांगितलं त्यांचं स्वागत करा आणि सदरेवर घेऊन या. सदरेवर आल्यानंतर महाराज म्हणाले, ताण्या अचानक येणं केलंस. राज रायबाचं लगीन ठरलंय. आपल्या नावसाहेबांच्या हातून रायबाच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात एवढी इच्छा घेऊन आले. अर्थात महाराजांनी विचारलं, थित कोणती काढली? राज उद्याची अष्टमी. आता झाली का अडचण? अष्टमीला मोहीम कोणती करायची आहे? कोंडाण्याची. आणि इकडे अष्टमीलाच तानाजीच्या मुलाचं लग्न आहे. महाराजांना ही मोहीम द्यायची होती. कोणाला? तानाजी मालुसरे यांना. पण आता देऊ शकतायत का? कारण वरबापाला जर मोहिमेवर पाठवलं तर लोक राजाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी निर्णय बदलला आणि निर्णय बदलल्यानंतर महाराजांनी मनोमन ठरवलं ही मोहीम आता कोणाकडेच द्यायची नाही. ही मोहीम आपण स्वतः खालसे राज्य जायला तयार झाले. आणि त्यानुसार महाराजांनी सगळ्यांना सूचना देखील दिल्या. बहिर्जी नायकांना सांगितलं, काहीही झालं तर ही खबर तानाजीला कळता कामा नये की आम्ही खासे राजे मोहिमेवर जाणार आहे. हे जर त्याला कळालं तर तो लगीन लावायला न जायचं, तो आमच्या सोबत येईल. म्हणून त्याला हे कळू द्यायचं नाही. महाराजांनी सांगितलं, आम्हाच त्या ठिकाणी अवतान दिलंय, बाकी सरदारांना अवतान द्यायचं नाही का? अंजी राजा समध्यासनी द्यायचंय. तसं इडच घेऊन आलोय, समध्या सरदारांच्या नावाचं आणलंय. त्यावेळेला आऊसाहेबांनी सांगितलं, म्हणजे प्रेम किती असतं सरदारावर. आऊसाहेबांचं सांगतो तुम्हाला. आऊसाहेब म्हणाल्या, ताण्या अरे तुझ्या रायबाचं लग्न म्हणजे माझ्या नातवाचं लग्न आहे. कारण तू माझा शिवबा एवढासा होता तेव्हापासून वयाच्या 10व्या वर्षापासून तुझी आणि शिवबाची मैत्री आहे. आणि मित्राच्या पोराचं लग्न आहे म्हणजे माझ्या नातवाचं लग्न आहे. मग लग्नाला जो काही खर्च लागेल, नवरे मुलीला जे काही मणी मंगळसूत्र बनवायचं असेल, तो समजा खर्च सौराज्यातून करायचा, तू सवता करायचा नाही. आणि ताने अरे तू वरबाप झालास, मग आज तुझे आऊसाहेब तुला स्वतःच्या हाताने पुरणपोळी घालेल. तानाजी मालुसरेंना खूप आनंद झाला. हो, आज प्रत्यक्ष आऊसाहेबांच्या हातची पुरणपोळी खायला मिळणार आहे. आऊसाहेब तानाजी मालुसरेंशी बोलत असताना शेलार मामासने सुद्धा म्हणाले, मामा चालेल की नाही पुरणपोळी? हे काही बोलायच्या तानाजी मालुसरे म्हणले, अन्न चालायला काय झालं, एरवी 4 खात्यात तुमच्या हस्त्या म्हणल्यावर 10वी खातील, त्यांचा काही नियम नाही. खूप आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये आऊसाहेब पुरणपोळीचा स्वयंपाक करायला गेल्या. महाराजांच्या सांगण्यानुसार तानाजी मालुसरे निमंत्रण द्यायला गेलेत आणि वाटेत बहिर्जी नायकांची भेट झाली. नाईक, अहो नाईक, आणि राम राम. नायकांनी देखील राम राम घातला. अहो सुभेदार राम 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 राम. कसं काय गडावर येणं केलं सा? रायबाचं लगीन आहे, त्याच्या अक्षता द्यायला आलोय. राज येणार आहे, आऊसाहेब बी येणार आहेत, आपण बी यावं. नाही नाही सुभेदार, आमासनी या वक्ताला येता यायचं नाही. का म्हणून? आम्ही काय असं तुमचं वांगाळ केले तेव्हा आमच्या लेकराच्या लग्नाला तुम्ही येणार नाही का? तसं नाही, मोहीम माहिती आहे. मोहीम? आणि आम्ही गडावर असताना आम्हास कशी ठावं नाही? मोहीम गुप्त आहे, ती कोणासनी सांगण्याची इजाजत नाही राजांची. कशापाई गुप्त? हे माघारी जातो राजांच्या सदरेवर. आणि तिथूनच तानाजी मालुसरे मागं फिरला. माघारी आल्यानंतर शिवाजी राजाने विचारलं, झाली का समध्यांची आवतनी देऊन? नाही राजा, आपणाकडून एक आवतनं आम्हासनी का मिळालं नाही? राजे म्हणले, कशाचं आवतना? मोहीम माहिती आहे आणि आम्हासनी ठाव नाही. मोहिमेचं अवतान मिळाल्याशिवाय हा तानाजी गड सोडत नसतोय. राजा काय मोहीम माहिती आम्हासनी वाचवावी, आणि जी कुठली मोहीम असेल ती मोहीम आम्हीच घेणार. अर्थात मोहिमेचा विडा तबकात ठेवलेला होता भरदरबारामध्ये.
तानाजी मालुसऱ्यांनी कशाचाही विचार न करता विडा उचलण्याचं धाडस केलं. विडा उचलल्यानंतर तानाजीने सांगितलं, राजे मोहीम आम्हाच द्यावी. पण राजे आता काहीच बोलत नाही. राजे काही बोलत नाही हे लक्षात आलं. तानाजी मालुसऱ्यांनी काय केलं, आऊसाहेबांचे पाय धरले. आऊसाहेब, जो पातूर ही मोहीम मला दिली जात नाही तोपर्यंत हे चरण मी सोडणार नाही. नवे तुमच्या आजची पुरणपोळी सुद्धा खाणार नाही मी. शेवटी आऊसाहेब म्हणाल्या, राजे हा तान्या मुलकाचा हट्टी आहे, तो नाही ऐकायचा, देऊन टाका त्याला मोहीम. पर आऊसाहेब राहिबाचं लगीन मंगल कार्य आहे त्याच्या घरी. राजा सौराज्या परीस कंच मंगल कार्य मोठं नाही, सौराज्य सगळ्यात मोठं मंगल कार्य आहे. अरे पण रायबाचं लगीन काही कवा बी होईल व, पण मोहीम व्हायला पाहिजे. सांगा राजा. मोहीम सांगितले बगैर आऊसाहेबांचं चरण सोडणार नाही. राजांना सांगावं लागलं, तानाजी खरं तर ही मोहीम तुलाच द्यायची होती, पण तू वरबाब झालास. रायबाचं लगीन ठरलंय म्हणून या मोहिमेवर आम्ही स्वतः जातीनं जाणार आहोत. मुळीच नाही राजा, आधी लगीन कोंडाळ्याचं मग रायबाचं कडाडलं तानाजी मालुसरे. आणि शोभाराजे उठले आसनावरून आणि शोभाराजांनी आपल्या कमरेला असलेला सेला सोडला आणि तानाजी मालुसऱ्यांना अर्पण केला. आणि तानाजी मालुसरे तो विजयाचा सेला घेऊन उमरट्याला आले. उमरट्याला येवाना कळालेलं होतं. मावळे आले गडावरून अवतान देऊन त्यांच्या स्वागतासाठी ओवाळणी करण्यासाठी. त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी ओवाळायला आल्या आणि सांगितलं, लग्नाची जोरदार तयारी करा, पण लग्नाला आम्ही हजर नसणार आहे. अहो असं कसं, आपण लग्नाला हजर नाही? अक्षता टाकायच्या टायमाला नेमका येतो बघा, काही काळजी करू नका. पण तवर कुठं जाणार आहे ती सौराज्याची मोहीम आहे. अहो या मोहिमा तुमच्या कायमच आहे. 4 दिवसावर लेकराचं लगीन आलंय. हे लगीन एवढं पार पाडा मग किती बी खुशाल मोहिमा करा. वेडे, अगं मराठ्याचा धनी संकटात असताना आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं. कोपराला वगाळ येत तर भात आमटी वरपायची, शेला पगुट बांधून लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं. आणि आमचा राजा तर कुठे मोहिमेवर शेण घालतील लोक आमच्या तोंडात. नाही जमायचं. आधी लगीन कोंडाण्याचं मग राईबाचं. लढाईचा पोशाख घेऊन ये माझा. जानकीबाईंनी लढाईचा पोशाख आणला आणि राणांगणात जाणारे आपल्या पतीला ओवाळायला लागले. ओवाळत असताना ताटातली निरंजनी विजली, अपशकून झाला आणि सांगितलं, हो धनी, आजच्या दिवस तुम्ही लढाईला जाऊ नका हो. का? ताटातली निरंजनी विजली हो, अपशकून झालाय. ताटातली निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलो, नाही विजली तर आम्ही जिवंत राहू. रणांगणात जाणारा शिपाई आहे तो नेहमी अमर असतो, लक्षात ठेव. तुला जर भीती वाटत असेल आताच कपाळाचं कुंकू पुसून टाक. आणि तानाजी मालुसरे रणांगणात निघाला. आणि निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने या कोंढाण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्यानंतर स्थानिक रयतेचं सहकार्य पाहिजे तसं मिळत नव्हतं तानाजी मालुसऱ्यांना. लोक सहकार्य करत नाही हे तानाजीच्या लक्षात आलं. आणि म्हणून तानाजीने याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. एका मंदिरामध्ये उदय भाण्याने पहार वाकून ठेवलेली होती. माझी ताकद काय हे दाखवलं, लोकांमध्ये दहशत निर्माण केली. तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं, उद्या भाण लई ताकदीचं आहे म्हणून आम्ही तुम्हासनी सहकार्य करत नाही. काय केलंय त्याने? पहार वाकून ठेवले. तानाजी मालुसरे म्हणले, कोणत्या मंदिरात आहे? तिथं घेऊन गेले तानाजी मालुसऱ्यांना. सुभेदार ती बघा, ती पहार आहे. पहार अशी वाकून ठेवलेले होते. तानाजी मालुसऱ्यांनी कमरेची समशेर सूर्याजीकडे दिली आणि ते वाकून ठेवलेली जी पहार होती, तानाजी मालुसऱ्यांनी वाकवलेली पहार सरळ करून दाखवली. पहार वाकवणं सोपं आहे, सरळ करणं त्याच्या डबल ताकदीनं अवघड आहे, लक्षात ठेवा. लोकांना सांगितलं तो वाकवू शकतो, पण हा तुमचा सुभेदार पुन्हा सरळ करू शकतो. त्याच्या 1.25 पट ताकद आमच्याकडे आहे.
आणि तिथंच आवाज टाकला, हर हर. आणि मग खऱ्या अर्थाने लोक सहभागी झाली. कोळीवाड्यातले लोक त्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांना सहकार्य करू लागले. त्यांचं 200ची फौज, अधिकांची 300ची, 500ची फौज घेऊन त्या ठिकाणी कोंढाण्यावर अर्ध्या रात्रीला माणसं गेली. हो, ते जाणं एवढं सोपं नव्हतं. आता इथे सुद्धा काही लोक असं सांगतात, म्हणजे घोरपडे नावाची माणसं होती. घोरपडे नव्हतं, घोरपडच होती. या अख्ख्या तानाजी मालुसऱ्यांच्या या प्रसंगामध्ये घोरपडे आडनावाचा एक शिपाई सुद्धा नाही. मग ते कोंढाण्यावर चढताना घोरपडे आला कुठून? दप्तर पाहावं, नेहमी अभ्यास करावा. खरोखर ती घोरपड होती. गडावर जाणं अवघड होतं, कारण डोणगिरीचा बुरुज कोसळलेला होता. तिथं जाणं अवघड होतं. वर दोर लावायचे, ते लावायचे कसे म्हणून घोरपडीची मदत घेतली. दोर लावून वरती चढले. आणि दोर लावून वरती चढल्यानंतर तानाजी मालुसरे वरती गेले आणि कल्याण दरवाजेच्या बाजूला स्वतःच्या भावाला पाठवलं, म्हणजे सूर्याजीला पाठवलं. इकडून वर गेलेले काही मावळे त्यांनी कल्याण दरवाजा उघडला गेला आणि तिकडून त्या ठिकाणी 200 मावळे आतमध्ये प्रवेश केले. आणि इकडचे काही मावळे गड चढून वरती गेले. आणि रात्रीच्या अंधारात युद्धाचा भडका उडाला. तो भडका इतका प्रचंड होता, इतका प्रचंड होता, मराठ्यांच्या अंगामध्ये जणू काही मार्तंड भैरव संचारलेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये तानाजी मालुसरेच्या अंगात वीरश्री संचारलेली होती. सपासप कापण्या उडवलेल्या होत्या. आश्चर्याचा धक्का बसेल. पहिल्या झटक्यात 500 यवनांची कत्तल उडवली आमच्या मराठ्यांनी. एकाच झटक्यात 500 गारद करून टाकले. अंधारात सगळे भीतीनं पळू लागलेले होते. सपासप कापण्या उडवल्या होत्या. उदयभानाला कळालं. तो स्वतः शमशेर घेऊन आला. एव्हाना तानाजी मालुसऱ्याचा देह गनिमाच्या रक्ताने माखून गेलेला, रक्त कुंभाळ झालेला होता. आणि खऱ्या अर्थाने तानाजी मालुसऱ्यांची आणि उदय भाण्याची गाठ भेट झाली. कोण आहेस तो? तानाजी मालुसरे म्हणतात या देहाला. म्या उदय भाण्या. अरे तो उदय भाण्या रजपूत असून गनिमाची चाकरी करतो. अरे तू तुझा जिन हिम्मत असेल तर मराठ्याच्या मनगटाला मनगट लावून दाखव. आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड युद्धाचा भडका उडाला. तानाजी मालुसऱ्यांचा एक वर्णी वार उदय भाण्याच्या अंगावर पडला. तो जमिनीवर कोसळला गेला. त्याने वार सावरत पुन्हा तो त्या ठिकाणी धावून आला. तानाजी मालुसऱ्यांवर देखील एक वर्णी वार घावला. दोघांमध्ये अनेक काळ त्या ठिकाणी युद्ध सुरू होतं. आणि एक वेळ उदय भाण्याच्या हात त्या ठिकाणी त्याच्या तलवारीनं तानाजी मालुसऱ्यांची ढाल तुटली गेली. ढाल तुटल्यानंतर वार झेलायची ताकद संपली. मग तानाजी मालुसऱ्यांच्या लक्षात आलं, येताना महाराजांनी कमरेची शाल आम्हाला अर्पण केलेला आहे. ती शाल त्या ठिकाणी कमरेची काढली, हाताला गुंडलली, शाळीवर त्या ठिकाणी वार घेत राहिला. आणि पुन्हा एक वर्णी घाव घातला. उदय भान प्रचंड जखमी झाला. पण जखमी झालेल्या अवस्थेमध्ये देखील त्यांनी तानाजीवर वार केला. तानाजीचा हात उडवला गेला. आणि तानाजीचा हात उडवला गेल्यानंतर देखील तानाजी मालुसऱ्यांनी एका हाताने युद्ध केलं आणि एका हाताने त्या ठिकाणी उदय भानला घायाळ करून टाकला. आणि खऱ्या अर्थाने घायाळ अवस्थेमध्ये देखील खाली जमिनीवर कोसळलेला असताना देखील तानाजी मालुसरे वाकला हे पाहून त्याने एक तलवार अशी आरपार घुसवली गेली आणि ती बेंबीवर घुसली गेली. बेंबीपासून आरपार शमशेर बाहेर निघली. तानाजी देखील रक्ताच्या थारोळ्यात कोसळला गेला. एव्हाना तानाजी मालुसरे गतप्राण होणारच होते. पण युद्ध भडकलेलं असताना मावळ्यांना कळालं, आपले सेनापती, आपले सुभेदार पडले म्हणून सगळे मावळे पळू लागले. आणि मावळे पळत असताना सूर्याजीने सांगितलं, लढून मरा, नाही तर कड्यावर उड्या टाकून मरा. दोर कापून टाकलेला आहे. आणि त्या ठिकाणी पुन्हा मावळे लढू लागले. आणि मावळे लढू लागल्यानंतर तानाजी मालुसऱ्यांचा रक्तात माखलेला देह पाहिल्यानंतर आमचे सेलार मामा धावून गेले. आणि त्या उदय भानाचा काही जीव त्या ठिकाणी राहिलेला असताना देखील पळत जाऊन गेले आणि त्याच्या छाताडावर जाऊन बसले. हिम्मत असेल तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर वार कर. आणि असं म्हणून सेलार मामाने दात खाऊन त्याची गर्दन मारली गेली. उदय भान रक्ताच्या थारोळ्यात कोसळला गेला. तानाजी मालुसऱ्यांचा देह त्या ठिकाणी जीव कसाबीत झालेला होता. पण तानाजी मालुसऱ्यांना डोळ्यांना आतुरता होती. गडावरचं हिरवं निशाण उतरून त्याच्यावर भगवा वस्त्र, त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकलेला पाहायचा होता.
शेलार मामा आले होते. कलेवर छात त्या ठिकाणी मांडीवर घेतलं. रक्त अंगातून खळगळा वाहत होतं. पण नजर लागली होती ध्वजस्तंभाकडे. जेव्हा त्या ठिकाणी सूर्याजीने हिरवं निशाण उतरवलं, भगवं निशाण फडकलेलं आणि तानाजीला आनंद गगनात वावेना, त्या क्षणाला सांगितलं, राजा या तुमच्या सुभेदाराचं शेवटचा मुजरा राजे. आणि तानाजीचा देह गतप्राण झाला. रक्ताच्या थरुळ्यात पडलेला तानाजी मालुसराच्या कलेवर आला. शेलार मामाने त्या ठिकाणी छातीची कवटाळ. ताना ताना राजांनी विचारलं तर मी काय सांगावं. एव्हाना सूर्याजीला कळालं होतं आपला बंधू रणांगणात कोसळलेला आहे. हातातली समशार टाकून सूर्याजी धावत आला. दादा 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 करत आक्रोश करत तानाजीच्या कलेवर आलं. आवटून त्या ठिकाणी कडकडून मिठी मारली. दादा राईबानं विचारलं तर मी काय सांगा. काका आमचे आबासाहेब कुठे काय सांगावं मी राईबाला. सुभेदार वहिनीनं विचारलं तर मी काय सांगावं. दादा दादा बोलावलं एकदा. राजा येतील विचारतील सूर्याजी तुम्ही होता ना, मग कुठे गेले आमचे सुभेदार. काय सांगावं राजाची. दादा बोलायला काहीतरी. सुभेदारांना पाहून साऱ्याच मावळ्यांनी अंबरला फोडला. सुभेदार सुभेदार सुभेदार. साऱ्यांच्या स्वाडावर झाले. शेवटी सूर्याजीनं स्वतःला सावरलं. अरे तुमच्या सुभेदारांनी गडावर भगवा पडकवलाय रे. राजांना कळवायचं नाही का. अश्रुपुसार राजांना इशारा द्यावं. महाराजांनी सांगितलं होतं गड जिंका, गवताची गंजी पेटवा आणि मग आम्हाला कळेल की आमच्या सुभेदाराने गड घेतला. मध्यरात्री गवताची गंजी पेटवली गेली. त्या उजेड महाराजांनी राजगडावर पाहिला आणि महाराजांच्या लक्षात आलं आमच्या सुभेदाराने गड घेतला. तेव्हा अर्ध रात्र उलटून गेली. पहाटेचा सुमार झालेला होता. महाराज सांगतात, आऊ साहेब तुमच्या ताण्याने गड घेतला हो. आम्ही जातो. ताण्याच्या स्वागताला महाराज कृष्णा घोडीला टाच मारून कोंढाण्याच्या दिशेने दौडत निघाले. आल्यानंतर राजांचं स्वागत होत होतं, पण कोणाच्याही चेहऱ्यावर गड जिंकल्याचा आनंद दिसत नव्हता. राजा विचार करतायत, आम्ही गडावर आलो येव्हाना बातमी सुभेदारांपर्यंत पोहोचली असेल. मी गड जिंकला हे सांगायला आमचे सुभेदार का येत नाहीत याचा विचार करतायत. महाराज विचार करतायत, सूर्याजी मामा तुम्ही समधे आमच्या स्वागताला आलात. आमचे सुभेदार कुठे आहेत. सुभेदार हा शब्द कानावर पडल्यावर साऱ्यांनी टाव फोडला. राजा सुभेदार आपल्याला कायमचे सोडून गेले हो, कायमचे सोडून गेले. महाराज लगबगीने धावत गेले. तानाजीच्या कलेवराला मिठी मारली. ताना तुम्ही पण आम्हाला सोडून गेला हो. कोंढाण्याचं लगीन लावलं, पण रायबाचं लगीन लावायचं अधूर राहिलं रे. तेवढ्या लेकराच्या डोक्यावर अक्षदा टाकून जायला हवं, पण एका वडिलाची जबाबदारी आम्ही पार पाडू. रायबाला जानकीबाईंना आम्ही पोरकं होऊ देणार नाही. महाराजांनी पालखी बोलवली. स्वतःच्या हाताने तानाजी मालुसरांच्या कलेवराचा देव पालखीमध्ये टाकला. उमरठ्याला पालखी घेऊन स्वतः खासे महाराज खांदा देऊन येत आहेत. महाराजांनी पालखीला खांदा दिलेला पाहिल्यानंतर उमरठ्याची मंडळी गडबडली. प्रत्यक्ष राजाने पालखीला खांदा द्यावा. कोण आहे पालखीमध्ये. हिरांनी सांगितलं, तानाजी मालुसरे. राजांनी पालखीला खांदा द्यावा. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. जानकीबाईंना कळालं
आपला धनी विजय होऊन आला. विजय होऊन आलेल्या रणांगणातल्या आपल्या पतीला ओवाळण्यासाठी कुंकुम तिलक करून आल्या आणि पालखी जवळ आल्या. धनी, आम्ही तुमचं औक्षण करायला आलोय, जरा पालखीतून खाली या ना. दोनदा आवाज दिला पण पालखीतून आवाज आला नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, धनी पालखीतच औक्षण करून घेणार का? म्हणून पालखीचा पडदा बाजूला केला. पालखीत पाहिलं तर आपला धनी जिवंत नसून त्याच्या देहाचे कलेवराचे तुकडे तुकडे पाहिले. धनी 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 करत जानकीबाईंनी टाऊ फोडला. राईबाला कळालं, डोक्याला मुंडवळ्या बांधलेल्या असताना ते लेकरू आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पालखीकडे कडकडून धावत आलं. आबासाहेब आबासाहेब म्हणून त्या लेकरांनी टाऊ फोडला. महाराजांनी साऱ्यांचं सांत्वन केलं. सांगितलं, माझा तानाजी गेला नाही. जो कोंडाणा त्याने घेतलाय तो कोंडाणा नाही, तो माझ्या सिंहाने जिंकलाय. म्हणून आजपासून हा कोंडाणा माझ्या तानाजीची आठवण देत राहील. या गडाचं नाव आम्ही आज बदलतो. हा गड तानाजी मालुसऱ्यांच्या नावाने ओळखला जाईल, सिंहगड म्हणून. गड आला पण माझा सिंह गेला, म्हणून या गडाचं नाव आम्ही सिंहगड ठेवतोय. महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी तानाजी मालुसऱ्यांच्या देहाला कलेवराला चिताग्नी दिला आणि रायबाचं लग्न उरकून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सूर्याजीला त्यांची सुभेदारी बहाल केली. असं शौर्य पराक्रम स्वराज्यासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी मावळ्यांचं होतं. आणि म्हणून मनामध्ये कळवळा असला पाहिजे. महाराज सांगतात, पाहिजे तो कळवळा, मग बळा काय होणे. विठाला 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 विठाला